गोपयोग यांचा जो हेतू आहे जगामध्ये शांती निर्माण व्हावी यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. प्रिय बंधू भगिनींनो, 10 जानेवारी 2026 रोजी पोप लिओ यांनी हे वर्ष संत फ्रान्सिसचं वर्ष म्हणून साजरे करण्याचा आदेश आपल्याला दिला आणि आज आपण आपल्या या धर्म प्रांतामध्ये हे वर्ष उद्घाटन करीत आहोत. हा कसा योगायोग आहे बघा. आपण सर्वजण शेतकरी. आपल्याला माहीत आहे की वसईला पावसाळा कधी सुरू होतो? 7 जून. आणि आज किती? आणि हे संत आपले निसर्गाचे संत. आणि गेले 2-3 दिवस जी गरमी आहे, आपण सर्वजण भाजून निघत आहोत आणि सर्वजण कशाची प्रतीक्षा करतो? आपल्या या संतांच्या मध्यस्थीने आपण विशेष प्रार्थना करूया की निसर्गाच्या संवर्धनाची जी हाक आपले पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला दिली होती, त्याला गेल्या वर्षी आपण 10 वर्ष पूर्ण केली आणि त्याची जणू काही एक्सटेन्शन म्हणून हे वर्ष पोप लिओ यांनी आपल्याला साजरी करण्यासाठी सांगितलं. आणि म्हणून या देणगीबद्दल, संतांच्या देणगीबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आणि विशेष करून आज आपल्या श्रद्धेचा जो रहस्य म्हणजेच कॉर्पस क्रिस्टी, प्रभूच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताचा सोहळा आपण जो साजरा करीत आहोत, त्याद्वारे आपली श्रद्धा बळकट व्हावी आणि संत फ्रान्सिस सारखे आपण साक्षीदार बनावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. परमेश्वराकडे क्षमा याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया कर. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेओ. आमेन. Shama
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या यातनेची व मृत्यूची स्मृती म्हणून हे ख्रिस्त शरीर साक्रामेंट तू आम्हाला दिलेले आहेस. तुझ्या शरीराच्या व रक्ताच्या साक्रामेंटाची आम्ही मनपूर्वक उपासना करीत आहोत. या उपासनेमुळे तू आम्हासाठी मिळवलेल्या कारणाचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू पिता आणि पवित्र आत्मा यांच्या बरोबर परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोसे लोकांना म्हणाला, तुम्हाला दीन करावे आणि तुमच्या मनात काय आहे, म्हणजे तुम्ही त्याच्या आज्ञा पाळणार की नाही याची कसोटी पाहावी. म्हणून तुमचा देव परमेश्वर याने 40 वर्ष तुम्हाला उजाड रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण करा. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुम्हाला व्हावी, म्हणून त्याने तुम्हाला लीन केले. तुमची उपासमार होऊ दिली आणि तुमच्या पूर्वजांनाही माहीत नसलेला मन्ना खाऊ घालून त्याने तुमचे पोषण केले. तेव्हा तुमचे मन उन्माद होऊ नये आणि तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हाला मिस्र देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तुम्ही विसरू नये म्हणून सांभाळा. आज्ञा सापाने व विंचवाने व्यापलेल्या घोर व भयानक रानातून आणि वृक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुम्हाला आणले. त्याने तुमच्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले आणि उजाड रानात तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेला मन्ना खाऊ घालून त्याने तुमचे पोषण केले.
प्रभूचा शब्द प्रतिसाद स्तोत्र प्रतिसाद. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. हे सिओन तू आपल्या देवाचे स्तवन कर. त्याने तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहे. त्याने तुझ्या काही मुलांना आशीर्वाद दिला आहे. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरवितो. उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो. तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो. त्याचा मार्ग फार वेगाने धावतो. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. तो याकोबला आपले वचन, इस्रायलला आपले नियम आणि निर्णय जाहीर करतो. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही. त्याचे निर्णय ती जाणत नाही. परमेश्वराचे स्तवन करा. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. पहिले पत्र लागून घेतलेले वाचन. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही. जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही. आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीची भागीदार आहोत. हा प्रभूचा शब्द. प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. प्रभु तुम्हावर असो. संत योहान लिखित वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू यहूद्यांना म्हणाला, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहूदी आपसामध्ये वितंडवाद करून लागले आणि म्हणाले, हा आपला देव आम्हाला खाव्यास कसा देऊ शकतो. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याले नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवेन. कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसं जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, हे तसे नाही.
ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. असिसीचे संत फ्रान्सिस यांच्या निधनाच्या 800व्या स्मृती शताब्दीच्या निमित्ताने आपल्या विश्वासाचे आणि आनंदाचे सेवक परमपूज्य पोप लिओ 14 यांनी अशी घोषणा केली आहे की 10 जानेवारी 2026 म्हणजेच सामान्य जुबिली वर्षाच्या समारोपाच्या दिवशी ते 10 जानेवारी 2027 पर्यंत संत फ्रान्सिस वर्ष साजरे करण्यात यावे. या विशेष वर्षात प्रत्येक ख्रिस्ती विश्वासू असिसीच्या संत फ्रान्सिस ह्याच्या आदर्शाचे अनुकरण करून पवित्र जीवनाचा आदर्श आणि शांतीचा अखंड साक्षीदार बनावा. खरोखरच 2026 हे वर्ष संत फ्रान्सिस वर्ष म्हणून पाळले जाईल आणि सेराफिक पितामह संत फ्रान्सिस यांच्या उदाहरणाचे अनुकरण करून आधुनिक जगात संतत्व प्राप्त करण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण दिले आहे. या वर्षाचे आध्यात्मिक उद्दिष्ट अधिक फलदायीपणे साध्य व्हावे म्हणून अपॉस्टोलिक पेनिटेन्शियरी सर्वोच्च धर्मगुरूंच्या इच्छेनुसार साजरी केलेल्या अधिसूचनाचे संत फ्रान्सिस वर्षाच्या निमित्ताने पूर्ण पापमुक्तीचा लाभ म्हणजेच प्लेनरी इंडल्जन्स प्रदान केला आहे. यासाठी नेहमीच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सॅक्रामेंट ऑफ कन्फेशन म्हणजेच पाप निवेदन, होली कम्युनियन म्हणजेच पवित्र ख्रिस्त शरीर, तसेच पोप महासाहेब यांच्या हेतूसाठी प्रार्थना. ही पूर्ण पाप मुक्ती शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठीही अर्पण करता येईल. पूर्ण पाप मुक्ती खालील व्यक्तींना मिळू शकेल. फ्रान्सिस्कन कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय फ्रान्सिस्कन संघाचे नियमित जे सदस्य आहेत त्यांना, समर्पित जीवनाचे सदस्य म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्सेक्रेटेड लाईफ, अपोस्टोलिक जीवनाचे सदस्य म्हणजेच सोसायटीज ऑफ एपॉस्टोलिक लाईफ, सार्वजनिक किंवा खाजगी श्रद्धावंत संघटनेचे स्त्री पुरुष सदस्य जे संत फ्रान्सिस यांचा नियम पाळतात, त्यांच्या आध्यात्मिक प्रेरणेने प्रेरित होऊन आणि कोणत्याही प्रकारच्या ते कॅरिस्मा त्यांचे पालन करतात त्यांना, भेदभाव न करता सर्व विश्वासूंना जे पापापासून अलिप्त राहण्याच्या भावनेने संत फ्रान्सिस वर्षात सहभागी होतील आणि जगातील कोणत्याही भागातील फ्रान्सिस्कन चर्च संत फ्रान्सिस यांच्या नावाने समर्पित उपासनास्थळ किंवा संत फ्रान्सिस यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित पवित्र स्थळ यांना तीर्थयात्रेच्या स्वरूपात भेट देतील आणि तिथे जुबिलीचे धार्मिक विधी भक्तिभावाने पार पाडतील किंवा योग्य कालावधीपर्यंत प्रार्थनामय चिंतन करतील आणि संत फ्रान्सिस याच्या उदाहरणाचे अनुकरण करून आपल्या अंतःकरणात शेजाऱ्याबद्दल ख्रिस्ती प्रेम तसेच सर्व लोकांमध्ये ऐक्य आणि शांती निर्माण करण्याची इच्छा उत्पन्न व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतील. या प्रार्थनेचा समारोप आमच्या स्वर्गीय बाबा म्हणजेच फादर तसेच क्रीड म्हणजेच अपॉस्टल क्रीड, धन्य कुमारी मरिया, संत फ्रान्सिस ऑफ असिसी, संत क्लारा आणि फ्रान्सिस्कन कुटुंबातील सर्व संत यांच्या मध्यस्थीची प्रार्थना करून करावी. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझं ध्येय खरं खाद्य आणि माझं रक्त खरं पेय आहे.
प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की आपल्या समाजामध्ये आज सोहळ्याबाजीला उधाण आला आहे. आपण एकापेक्षा एक असे रुबाबदार सोहळे साजरा करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या प्रत्येक सोहळ्यामागे आपण जे खाद्य देतो, माझ्यासारखं दुसऱ्यांनी खाद्य देऊ नये अशा प्रकारची चुरस आणि जे पेय वाढतो त्या पेयाची चांगली चर्चा व्हावी आणि सगळेजण तृप्त व्हावे असं आपल्याला मनोमनी वाटतं. परंतु सरतेशेवटी काय होतं? आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी मन्ना खाल्ला आणि तरी त्यांना भूक लागली. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सोयाबाजीचा हा जो स्पर्धेचा एक खेळ आपण करत आहोत, याचा अंत किंवा याचा परिणाम आपण आपल्या जीवनामध्ये पाहत आहोत. परंतु आजच्या या कॉर्पुस क्रिस्तीच्या सणाद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला एक सुंदर अशी शिकवण देत आहे. खरं खाद्य, खरं पेय काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेतली. किती साधी गोष्ट, किती क्षुल्लक अशी वस्तू, आणि त्याचं महत्व प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शरीराच्या रूपांतरामध्ये केलं आणि त्याद्वारे जगाला एक सुंदर अशी शिकवण दिली. परमेश्वराच्या उपस्थितीची ही शिकवण हा साक्रामेंट आपल्याला देत आहे. आणि जो खऱ्या अर्थाने या साक्रामेंटाचं सेवन करतो, जो खऱ्या अर्थाने या साक्रामेंटाची उपासना करतो, जो खऱ्या अर्थाने या साक्रामेंटाची आराधना करतो, त्याचं एक प्रतीक म्हणून आज आपल्याकडे संत फ्रान्सिस ऑफ असिसी आहे. ख्रिस्त सभा आपल्याला सांगते की सेंट फ्रान्सिस इज वन ऑफ द मोस्ट ल्युमिनस विटनेस ऑफ कॉर्पुस क्रिस्टी. ख्रिस्त शरीर साक्रामेंटाचं एक जिवंत उदाहरण किंवा एक खरं उदाहरण, खऱ्या अर्थाने ज्यांना हा साक्रामेंट समजलेला आहे अशी व्यक्ती म्हणजेच संत फ्रान्सिस असिसी. आणि म्हणून आज आपण हा जो योगायोग साजरा करीत आहोत आपल्या धर्मग्रंथामध्ये, तो योगायोग म्हणजे परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला या साक्रामेंटाची जी देणगी दिली आहे त्या देणगीबद्दल परमेश्वराचे आभार मानणे आणि या साक्रामेंटाची खऱ्या अर्थाने साक्ष देणाऱ्या या संतांचं अनुकरण आपल्याला कसं करता येईल आणि ज्यांनी ख्रिस्त अनुभवला आणि तो जगाला दिला तशा प्रकारे आपल्याला हा ख्रिस्त कसा अनुभवता येईल आणि तो ख्रिस्त जगाला कसा देता येईल त्याचा विचार करणे. अशा आपले बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा घोषणा केली की माझं शरीर किंवा मी जीवनाची भाकर आहे, तेव्हा आजूबाजूचे सर्व थक्क झाले आणि प्रभूने पुढे जाऊन सांगितलं की जो या भाकरीचं सेवन करील तो सर्व काळ जगेल. योहान 6:51 मध्ये हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द म्हणजेच साधे भोळे शब्द नव्हते, ते आपल्या श्रद्धेचं जणू काही केंद्रबिंदू आहे. हे शब्द म्हणजेच आपल्या श्रद्धेचा गाभा आहे. आणि हे शब्द आपल्याला काय शिकवतात? तर हे शब्द आपल्याला शिकवतात की आपला परमेश्वर कोणीतरी लांब नाही, आपला परमेश्वर कोणीतरी दूर नाही, आपला परमेश्वर कोणीतरी पलीकडे नाही, तर आपला परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपला परमेश्वर आपल्या मध्ये आहे. आपला परमेश्वर आपल्या द्वारी आणि आपल्या बरोबर
मार्गदर्शन करीत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा आपला परमेश्वर याने बेथलेम मध्ये एका बालकाच्या रूपाने जन्म घेतला. या परमेश्वराने येरुशलेम मध्ये गलिलामध्ये प्रबोधन करून भाषण देऊन शिकवण देऊन सुवार्ता देवराज्याची संकल्पना आपल्याला शिकवली. आणि ह्याच परमेश्वराने कालवरीवर आपले हात विस्तरित करून आपलं जीवन समर्पित केलं. तोच परमेश्वर या ख्रिस्त शरीर साक्रामेंटामध्ये आपल्या बरोबर असतो, आपलं पोषण करीत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत इग्नातियस ऑफ अँटिओक हे जे धर्मपंडित किंवा ख्रिस्त सभेचे ज्यांना आपण फादर ऑफ द चर्च म्हणतो, ते म्हणतात द मेडिसन ऑफ इमॉर्टॅलिटी इज द होली युक्रिस्ट. म्हणजेच सार्वकालिक जीवनाचं औषध हे आपलं ख्रिस्त शरीर साक्रामेंट आहे. आणि म्हणून या साक्रामेंटाचा आपण कशा प्रकारे आदर केला पाहिजे, या साक्रामेंटाची कशा प्रकारे आपण भक्ती केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सेंट सिरिल ऑफ जेरुसलेम यांनी सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे माझे शरीर आहे, यावर आपण कधीही संशय धरू नये. तर प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण आपल्याला दिली आहे, त्या शिकवणीशी आपण जर एकनिष्ठ राहिलो तर निश्चितच आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि त्याद्वारे आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाची जडणघडण करू शकतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 13व्या शतकामध्ये कॉर्पुस ख्रिस्तीचा हा सण सुरू झाल्यानंतर ख्रिस्त सभेने संत थॉमस एक्विनास यांना जबाबदारी दिली की या साक्रामेंटाविषयी जी शिकवण आहे ती त्यांनी आपल्याला द्यावी. आणि त्यांनी त्यावेळेला आपल्याला ज्या या साक्रामेंटाची गाणी दिली आहे ती आज देखील आपण मोठ्या अभिमानाने आणि श्रद्धेने गात असतो. अशा प्रकारे या साक्रामेंटाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला ख्रिस्त सभा वारंवार पटवून देते. आणि आज कॉर्पुस ख्रिस्तीचा सण साजरा करून पुन्हा एकदा आपलं लक्ष या साक्रामेंटाकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत फ्रान्सिस ऑफ असिसी आपल्याला शिकवतात द होली युक्रिस्ट इज द कंटिन्युएशन ऑफ द इन्कार्नेशन. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मानव देह स्वीकारला आणि तो आपल्यासारखा माणूस झाला, त्याचं जणू काही पुढचं जीवन हे या साक्रामेंटाद्वारे आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून जो ख्रिस्त बेथलेममध्ये गवाणीमध्ये जन्माला होता, तोच ख्रिस्त आपल्याबरोबर या साक्रामेंटाच्या पेटीमध्ये वेदीवर उपस्थित असतो. हे सत्य आपण लक्षात घ्यायचं आहे. ज्या ख्रिस्ताने कालवारीवर आपले हात विस्तृत करून या जगाच्या तारणासाठी आपलं जीवन समर्पित केलं, तोच ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपण आपले हात दुसऱ्यांच्या सेवेसाठी मोकळे केले पाहिजे. आपले हात दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त शरीर साक्रामेंटाची खरी आराधना म्हणजे काय? तर ख्रिस्त शरीर साक्रामेंटाची खरी आराधना म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवेची शिकवण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी नम्रतेची शिकवण आहे, ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशी अंगीकारता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. संत फ्रान्सिस असिसी आपल्याला पुन्हा एकदा ही उपासना आणि आराधना समजून घेण्यासाठी आणि ती कशी करावी यासाठी मार्गदर्शन करीत आहे. आज जर आपण जगामध्ये दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला दिसून येते की जगामध्ये आज युद्धजनक परिस्थिती आहे. ही युद्धजनक परिस्थिती का आहे तर आपण वाकायला तयार नाही. वी आर नॉट रेडी टू नील डाऊन. आणि संत फ्रान्सिस आपल्याला सांगतात की या साक्रामेंटाकडे आपण नतमस्तक झाले पाहिजे.
या साक्रामेंटाच्या आपण शरण आले पाहिजे. आणि जेव्हा आपण या साक्रामेंटापुढे शरण येतो तेव्हा जीवनामध्ये शरणागती पत्करायला, नम्रता पत्करायला आणि दुसऱ्यांची बाजू समजून घ्यायला आपल्याला निश्चितच मदत होईल. आणि म्हणून आज हा सण साजरा करीत असताना संत फ्रान्सिस असिसी यांचा सन्मान करीत असताना त्यांनी ज्याप्रमाणे या साक्रामेंटापुढे नम्रता पत्करली, तशा प्रकारची नम्रता, दीनता आपल्याला पत्करता यावी म्हणून आपण प्रयत्न करायचे आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत ऑगस्टीन या साक्रामेंटाविषयी बोलताना म्हणतात, बिकम व्हॉट यू रिसीव्ह. म्हणजेच या साक्रामेंटामधून जे आपण स्वीकारतो ते तसे बनण्याचा प्रयत्न करा. या साक्रामेंटामध्ये आपण ख्रिस्त स्वीकारतो. या साक्रामेंटामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो. आपण ख्रिस्त बनले पाहिजे. आपलं जीवन ख्रिस्तमय बनलं पाहिजे. आणि म्हणून या साक्रामेंटाचे परिणाम म्हणजेच ख्रिस्तासारखं बनणे आणि ख्रिस्तासारखी सेवा करणे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला मोशे आठवण करून देतो की परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञाचा आपण स्वीकार केला पाहिजे, त्या आज्ञेचं आपण पालन केलं पाहिजे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवतो की तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. ख्रिस्ताचा स्वीकार करणे, ख्रिस्तासारखं बनणे म्हणजे ख्रिस्ताची जी शिकवण आहे त्या शिकवणीसारखं अवलोकन किंवा जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा सण आपल्याला हेच शिकवत आहे की ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर आपण आपल्या जीवनाचं परिवर्तन केलं पाहिजे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला संत फ्रान्सिस असिसी हा देखील आपल्याला ती शिकवण देत आहे. आणि म्हणून संत फ्रान्सिस आपल्याला सांगतात की आपण शांतीचे दूत झाले पाहिजे. शांतीचे दूत होण्यासाठी आपण एकमेकांना क्षमा करण्यास तयार झाले पाहिजे. आणि क्षमेची शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिली आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो माझ्यावर प्रेम करतो तो माझ्या लोकांवर देखील प्रेम करेल. आणि म्हणून प्रेम करणे म्हणजेच एकमेकांना क्षमा करण्यास तयार होणे. आणि ही क्षमेची शिकवण जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच आपण शांतीदूत होण्यासाठी आपल्याला मदत होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हीच साक्रामेंटाची शिकवण आपल्याला आणखी एक शिकवण देत आहे. आणि ती म्हणजे की जेव्हा आपण या साक्रामेंटाचा स्वीकार करतो तेव्हा आपण स्वीकार केल्यानंतर आपलं परिवर्तन होण्यासाठी ते आपल्याला मदत करते. आणि म्हणूनच जे गरीब आहेत, जे उपेक्षित आहेत, जे भाकरीसाठी, अन्नासाठी तडफडत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा साक्रामेंट आपल्याला मदत करतो. आपले संत फ्रान्सिस असिसी यासाठी एक सुंदर असं उदाहरण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 25-40 मध्ये आपल्याला प्राप्त होते की जो माझ्या बंधू भगिनीवर प्रेम करतो तो माझ्यावर प्रेम करतो. तीच शिकवण आपल्या या असिसीच्या संतांनी आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुष्ठरोग्याला आलिंगन दिलं आणि गोरगरिबांसाठी सतत धडपडत राहिला. अशा प्रकारे सेवेचा एक सुंदर मंत्र आपल्या या संतांनी आपल्याला दिला आहे. आणि हा साक्रामेंट देखील आपल्याला अशाच प्रकारे जणू काही सेवाभावी जीवन जगण्यासाठी आमंत्रित करीत आहे. अशा प्रिय बंधू भगिनींनो, आज हे वर्ष साजरा करीत असताना, या साक्रामेंटावर आपण चिंतन करीत असताना ख्रिस्त सभा आपल्याला पुन्हा एकदा आमंत्रित करीत आहे की आपल्यामधील जे ऐक्य आहे ते ऐक्य आपण वाढवलं पाहिजे.
आपण जी भाकर स्वीकारतो, जे रक्त किंवा द्राक्षरस घेतो, ते वेगवेगळ्या अन्नानी कणांनी एकत्र येतं आणि त्याद्वारे बनत असतं. आणि म्हणून आज जगामध्ये जे युद्ध आहे, जगामध्ये जी गरीब आणि श्रीमंतीमधली दरी आहे, आज जगामध्ये जे वेगवेगळी भांडणं आहेत, जे वेगवेगळे विभाग झालेले आहेत, या सगळ्यावर मात करण्यासाठी आणि ऐक्यामध्ये वाढण्यासाठी म्हणजेच कम्युनियन याची शिकवण आज साक्रामेंट आपल्याला देत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कम्युनियन विथ गॉड ही देखील संत फ्रान्सिस असिसीची एक फार मोठी शिकवण आहे. आणि त्यांनी साधेपणाद्वारे आणि बंधुत्वाद्वारे ही परमेश्वराबरोबर ऐक्य जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निसर्गाबरोबर एकरूपता साधून त्यांनी परमेश्वराबरोबर ऐक्य साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आज हा सण साजरा करीत असताना आपण अशाच प्रकारे आपल्यातलं जे ऐक्य आहे, आपल्यातलं जे प्रेम आहे आणि निसर्गाप्रती आपली जी कर्तव्य आहे, त्या कर्तव्यांचं पालन करून आपण आपलं जीवन हे परमेश्वराच्या उपस्थितीचं जणू काही चिन्ह बनवावं म्हणून संत फ्रान्सिस असिसी आपल्याला आठवण करून देत आहे. आणि म्हणून आपण हा सण साजरा करीत असताना परमेश्वराकडे आज आपण 3 कृपादानं मागायची आहे. द फर्स्ट ग्रेस इज द ग्रेस ऑफ ॲडोरेशन. परमेश्वराची खऱ्या अर्थाने आपल्याला आराधना करता यावी म्हणून आपण परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया. द सेकंड ग्रेस इज द ग्रेस ऑफ कम्युनियन. ऐक्यामध्ये वाटण्यासाठी आपण परमेश्वराकडे कृपादान मागूया. अँड थर्ड ग्रेस इज द ग्रेस ऑफ मिशन. ख्रिस्ताचं हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या कार्याचे आपण साक्षीदार बनावे म्हणून आपण परमेश्वराकडे मिशनची देणगी किंवा कृपा मागूया. आज हा सण साजरा करीत असताना आणि वर्ष उद्घाटन करीत असताना संत फ्रान्सिस सारखे आपण साक्षीदार बनावे आणि या साक्रामेंटामधून आपण प्रेरणा घेऊन या साक्रामेंटाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आपला विश्वास प्रकट करण्यासाठी आपण उभे राहूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर नमस्कार आणि परमेश्वराचा एक संस्थापना एकच परमेश्वरापासून परमेश्वर प्रकाशापासून प्रकाश या परमेश्वरापासून सर्व उत्पन्न झाले आणि त्याने पवित्र आणि तो मनुष्य आम्हासाठी आणि त्याला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जीवनाचा विश्वासू लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्तसभा येशूच्या शरीर आणि रक्ताचा सण साजरा करत आहे.
अनेक गव्हाची दाणे आणि द्राक्षे यांचे रूपांतर भाकर आणि द्राक्षरस यामध्ये होत असते. पवित्र आत्म्याच्या साह्याने भाकर आणि द्राक्षरसाचे रूपांतर प्रभूच्या शरीर आणि रक्तामध्ये होते. या वेदीवरील भाकरूपी ख्रिस्ताकडे आपण आपल्या विनंत्या सादर करूया. आपलं उत्तर प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ बिशप थॉमस धर्मगुरू बतस्थ यांना आपल्या पाठराची एकरूप राहण्यास ख्रिस्त शरीर व रक्ताकडून विशेष कृपा आणि चांगले आरोग्य मिळावे म्हणून प्रार्थना करूया. ख्रिस्त शरीर व रक्ताची नेहमी आराधना करू. मिसाबलीद्वारे त्याने आदराने भक्तीने सेवन करून आपण सशक्त बनावे. ख्रिस्ताशी एकरूप होऊन आपले जीवन कृपा प्रसन्न व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. असिसीच्या संत फ्रान्सिस याने संपूर्ण सृष्टीने प्रभूचे प्रेम अनुभवले आणि प्रत्येक सजीवांना आपला भाऊ बहीण मानले. त्याच्या आदर्शाने आम्हाला या पृथ्वीच्या प्रेमाने जबाबदारीने काळजी घेता यावी, पर्यावरणाचे रक्षण करता यावे, नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर करून भावी पिढीसाठी सृष्टीचा सौंदर्य जतन करता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. शांतीचा दूत असिसी सेंट फ्रान्सिस यांच्या मध्यस्थीने जगातील युद्ध, संघर्ष, द्वेष, मतभेद दूर व्हावेत. आमची अंतःकरणे प्रभूच्या शांतीने भरली जावी. तेथे कलंक आहे तेथे आम्हाला सलोखा निर्माण करता यावा. तेथे द्वेष आहे तेथे प्रेम आणि तेथे निराशा आहे तेथे आशेचा किरण आणता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने जगात सर्वत्र शांती नांदावी. आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लावावी. आजारी वयोवृद्ध प्रभूच्या करुणेचा स्पर्श व्हावा. आपल्याला चांगले हवामान, पुरेसा पाऊस मिळावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. ही स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना आहे आणि त्यांचा स्वीकार करावा. ही प्रार्थना आम्ही तुझ्या प्रभू येशूच्या नावाने करतो. Amen.
बंद वगैरे माझ्या आणि तुमच्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, ऐक्याचे व शांतीचे प्रतीक म्हणून भाकर आणि द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे ख्रिस्त गेला ऐक्याचे व शांतीचे वरदान प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. शेवटच्या भोजन प्रसंगी आपल्या शिष्यांबरोबर मेजावर बसला असताना येशूने निष्कलंक गोकुळ म्हणून स्वतःला तुझा बळी अर्पण केले. हा बळी तुला परिपूर्ण गौरविणारा आणि तुला स्वीकारणीय असा होता. जगाच्या अंतापर्यंत तुझी तारणदायी शक्ती आम्हाला मिळत राहावी म्हणून त्याने यात्रेची स्मृती आम्हासाठी ठेवली आहे. या महान ख्रिस्त शरीर साक्रमेंटाद्वारे तू तुझ्या लोकांचे पोषण करतोस. सर्व मानवी कुटुंबाने एकाच श्रद्धेच्या मार्गावर बंधुभावाने चालावी म्हणून तू त्यांना कृपादान देतोस. तुझ्या मेघावर आमचे पोषण व्हावे आणि पुनरुत्थित ख्रिस्तासारखे आमचे जीवन बनावे म्हणून आम्ही ख्रिस्त शरीर साक्रमेंटाकडे येत आहोत. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या वह्यामधून, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या
आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतली जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या सभेची आठवण कर आणि देव आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि थोडे याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार करतो. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विश्वभर मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझा पती संत जोसेफ, तुझ्या प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आणि त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, बाबा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझा प्रमाण हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशीर्वाद आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बाबांकडे पाहू नको, तर तुझ्या अंतस्ततेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वाक्य देण्याची कृपा कर. पुनरुत्थानाची वेळ असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकाला शांती वंदन करूया. आमच्या
पहा परमेश्वराचे कोकरू. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या ईश्वरी जीवनात आम्ही आता देखील सहभागी होऊ शकतो याचं चिन्ह म्हणून ख्रिस्त शरीर साक्रमेंटाद्वारे तू आम्हाला तुझे शरीर आणि रक्त सेवन करावयास देतोस. तुझ्या स्वर्ग राज्यात तुझ्या ईश्वरी जीवनात परिपूर्ण सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. त्यांचे सहकारी म्हणून स्वीकारून घेतात आणि ते आम्हाला खूप कम्फर्टेबल करतात. कारण काय होते ना, कधीही पाहिल्यानंतर विषय येणार आणि विषय आल्यानंतर आम्हाला ते असे एखादा आमच्या काळात विनोद बोलणार की आमची जी मनातील जी भीती असते किंवा जो घाबरा असतो तो एकदम वितळून जातो आणि आम्हाला एकदम कम्फर्टेबल करतात. असे प्रेमळ बिशप आपल्याला भेटलेले आहेत आणि आपल्या उमराळकरांवर आणि कॅपुचिन फादर्सवरती बिशपांचं भरपूर प्रेम आहे. जेव्हा जेव्हा आम्ही बिशपाकडे जातो तेव्हा तेव्हा त्यांच्या लाडक्या लहान मुलांसारखं किंवा भावंडांसारखं ते आम्हाला स्वीकारतात, कवे घेतात आणि आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना विनंती करतो त्या वेळेला मोठ्या आनंदाने, म्हणजे ऑब्लिगेशन म्हणून नाही किंवा ड्युटी म्हणून नाही, तर एका छोट्याशा भावाकडे मी चाललेलो आहे. माझ्या भावाबरोबर मला वेळ घालवायचा आहे, माझ्या भावाबरोबर मला संवाद साधायचा आहे, या भावनेने आपले बिशप आपल्यामध्ये येतात आणि आपल्याला ते सतत आपल्यासाठी
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी फादर प्रोव्हिन्शियल यांना विनंती करतो. फादर प्रोव्हिन्शियल बिशपांना आता ओके देते. पण सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. बिशप, आम्ही सर्वजण आपले मनपूर्वक आभारी आहोत. मी बिशप आणि फादरांना तिथेच उभं राहण्याची विनंती करतो. आपल्यामध्ये फादर प्रोव्हिन्शियल आहेत आणि आपले प्रोव्हिन्शियल ह्यांचं देखील आपल्या धर्मग्रामावर फार प्रेम आहे आणि त्यांच्या मनात देखील वेगवेगळ्या संकल्पना, आध्यात्मिक संकल्पना आहेत आपल्या धर्मग्रामासाठी. ते सतत चांगल्या विचाराने आपल्याकडे ते येत असतात आणि आपल्या बिशपांना मी विनंती करतो की बिशपांनी त्यांना बुके देऊन त्यांना देखील त्यांचं स्वागत करायचं आणि आभार. सेकंड, फादर बिशप सांगतात की प्रोव्हिन्शियल यांना दुसरं टर्म मिळालेलं आहे. बिशप फादर प्रोव्हिन्शियल इलेक्शन नंतर इथे आलेले होते आणि त्यांनी मिसा केलेली आहे सणाची. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आज आपल्यामध्ये शुक्रवारी नव्याने रुजू झालेले आपले को पास्टर किंवा असिस्टंट पॅरिश प्रिस्ट आणि व्हाईस प्रिन्सिपल फादर ॲशली हे आहेत. फादर ॲशली ह्यांनी चांगली बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. शुक्रवारी, महिन्याचा पहिला शुक्रवार, एवढी चांगली प्रार्थना त्यांनी केली, मिसा अर्पण केलं, सगळ्या भाविकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलं. प्रिय बंधू भगिनींनो, मी इकडे सर्वांचेच आभार मानत नाही, फक्त बिशपांचेच आभार मानतो, कारण त्यांचं प्रेम आमच्यावर खूप आहे. तर आदरणीय बिशप थॉमस डिसूजा, आज आमची अंतःकरणे कृतज्ञतेने भरून आली आहेत, कारण संत फ्रान्सिसवर एकदम जिव्हाळा आणि प्रेम असलेले पहिले बिशप माझ्या जीवनामध्ये पाहिलेले आहेत. तर ही फक्त माझ्यासाठीच आनंदाची गोष्ट नाही, तर आमच्या सर्व कॅपिटल बांधवांसाठी आणि विशेष करून उमराळा पॅरिश आणि पॅरिशकरांसाठी सुद्धा आहे. तर बिशप तुमचे खरोखरच मनापासून आभारी. संत फ्रान्सिस यांच्या शाश्वत स्थित्यांत म्हणजे त्र्याण्णवच्या 800व्या स्मृती वर्षाचे विशेष स्वरूपात आयोजन करण्यासाठी आम्ही फक्त बिशपांना विनंती केली. त्यांनी फक्त आमची विनंतीच मान्य केली नाही, तर आमच्या अपेक्षा पलीकडे जाऊन संपूर्ण वसई धर्म प्रांतातील सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक आणि जे सर्व विश्वासू आहेत त्यांना सहभागी होण्यासाठी विशेष अशी परिपत्रिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये आम्हा सर्वांना, विशेष करून कॅप्युचन फादरांना एक मोठे प्रोत्साहन आणि धैर्य मिळाले. आज आपण येशूच्या पवित्र रक्ताचा आणि शरीराचा सण साजरा करीत असताना बिशप स्वतः इथे उपस्थित राहून परमेश्वर दयेचे व क्षमेचे द्वार आपल्या सर्वांसाठी त्यांनी उघडे केले आणि ह्या पवित्र वर्षाला त्यांनी सुरुवात केली आणि अतिशय प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी प्रवचन दिले. फक्त आजच्या वाचनांवर नाही, तर संत फ्रान्सिस हा येशूचा खरा कसा अनुयायी होता याच्यावर उत्तम असं त्यांनी प्रवचन दिलं. आपल्या उपस्थितीमुळे आणि मार्गदर्शनामुळे या वर्षाच्या आध्यात्मिक प्रवासाला एक सुंदर आणि अर्थपूर्ण सुरुवात झालेली आहे. आदरणीय बिशप, आपलं प्रेम, आपला पाठिंबा, आपलं प्रोत्साहन आणि आपलं आध्यात्मिक सहकार्य त्याबद्दल आम्ही खरोखरच तुमचे ऋणी आहोत. आपण आम्हाला देवाच्या लोकांची अधिक उत्साहाने सेवा करण्यासाठी प्रेरणा दिली. देवाची मुले आणि चर्चचे विश्वासू सेवक म्हणून आपण सर्वांनी एकत्रपणे कार्य करावे हा संदेश तुम्ही आम्हाला दिला. त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी. आपल्या सहकार्यामुळे आणि संत फ्रान्सिस यांच्या मध्यस्थीने हे वर्ष सर्वांसाठी कृपा वर्ष, अनेकांना देवाच्या प्रेमाचा, दयेचा आणि शांतीचा अनुभव यावा
हीच आमची सर्व कॅप्युचन बांधवांची आपल्या सर्वांसाठी प्रार्थना व सदिच्छा. पुन्हा एकदा बिशप आपले प्रेमळ सहकार्याबद्दल, पाठिंब्याबद्दल आणि आमच्या प्रेषित कार्यावरील विश्वासाबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. देव आपणास उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घ आयुष्य देव आणि आपल्या सेवा कार्यात सदैव भरपूर आशीर्वाद देव. मी फादर सेव्हियर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व धर्मगुरूंना पुष्पराज द्यायचा आहे. तर फादर एसटी आपल्या सिस्टरांना पुष्पराज देतील. सर्व सिस्टरांना फादर लिओ आपल्यामध्ये आहेत. फादर लॅवे आपल्यामध्ये आहेत. फादर लॅवे उद्याला रोमला जाणार आहे, परंतु देखील आपल्यामध्ये आलेले आहेत. फादर लिओ आपले आजले पॅरिश आहेत. फादर सायमन आपले पोषकुलाचे नवनिर्वाचित सुट्टीले आहेत. तसेच फादर कॅटेन परेरा यांच्या प्रॉव्हिन्सचे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. सध्या नुकताच त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांच्या कृषीच्या कार्यालयामध्ये सिस्टर लुसिया यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. आपल्या दोन्ही सिस्टरनी फार मेहनत केलेली आहे. संपूर्ण चर्चचे डेकोरेशन, फ्लॉरल डेकोरेशन त्यांच्या आभार मानतो. सिस्टर फिलोना आपल्याला महिन्यासाठी मदत करायला आलेले आहेत. आणि सिस्टर क्रिस्टिना, थँक्यू व्हेरी मच. सिस्टर क्रिस्टिना माझ्या भावकीची बहीण आहे. त्या आपल्यामध्ये आलेले आहेत. त्या दिवशी आम्ही भेटून त्यांना विनंती करणार फ्रान्सिस्कन आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप साहेबांनी प्रार्थना दिलेली आहे. त्या प्रार्थनेला बिशप आशीर्वादित करतील. पण ती प्रार्थना आपण वाटूया, परंतु ती आपल्या चर्चमध्ये ठेवा, घरी नेऊ नका. दर रविवारी मिसाच्या अगोदर आपण ती प्रार्थना करणार आहोत. आणि हे झाल्यानंतर, ही प्रार्थना झाल्यानंतर आपण शेवटचा आशीर्वाद देणार आहोत. या प्रार्थनेच्या काळावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सुद्धा सर्वदा. हे सर्व समर्थ परमेश्वरा, संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या मरणाला 800 वर्ष पूर्ण होत असताना हे वर्ष आम्ही तुला समर्पित करीत आहोत. त्यांची मूल्य आमच्या जीवनामध्ये उतरावीत, विशेष करून आम्ही शांतीचे दूत बनावे म्हणून तुझा कृपा आशीर्वाद या प्रार्थना कार्डवर आणि आम्हा सर्वांवर येऊ दे. या प्रार्थनेच्या शब्दाद्वारे आमच्या जीवनामध्ये ती कृती करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या कार्डला आशीर्वाद देवो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचे संरक्षण करो. परमेश्वराचा प्रकाश तुम्हावर पडो आणि तो तुम्हावर दया करो. परमेश्वर आपली कृपादृष्टी तुम्हावर वळो आणि तुम्हाला शांती प्रदान करो. आणि सर्व समर्थ परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा राहो. जा, मिसा समाप्त झाली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फादर नितीनने सर्वांचे आभार मानले. मी धर्मप्रांताच्या वतीने आणि त्यांच्या प्रॉव्हिन्सच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे की आपलं हे चर्च या वर्षासाठी जणू काही तीर्थस्थान म्हणून आपण पाळणार आहोत. आणि म्हणून वेळोवेळी त्यांना अनेक नवीन नवीन जबाबदाऱ्या येणार आहेत. अनेक लोक भाविक इकडे येणार आहेत. त्या सर्वांचं निश्चितच स्वागत होईल आणि त्यांना दैवी अनुभव येईल यात
आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. फादर नितीन, फादर झेवियर अँड फादर ॲश्ली, तुम्हाला आणि आपल्या सिस्टर्स तसे सर्व उमराळेकरांना धन्यवाद आणि शुभेच्छा. निश्चितच या तीर्थस्थानाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात देखील परमेश्वराचे आशीर्वाद यावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आम्ही देखील वारंवार वेगवेगळ्या रूपाने इथे येत राहू आणि आमचं 200% स्वागत होईल याची आम्हाला खात्री आहे. आपण प्रार्थना करूया. संत फ्रान्सिस आमच्या बंधू 800 वर्षापूर्वी शांत चित्ताने अग्नी मृत्यूला भेटायला गेलास. प्रभूने आमच्यासाठी मध्यस्थी कर. संत दमयंतीच्या प्रसारलेल्या स्नानामध्ये तुला खऱ्या शांतीचा अनुभव आला. त्या संस्थामुळे सर्व व्यक्ती आणि करणाऱ्या सलोख्याचा स्रोत युद्ध आणि गैरसमजुतीच्या सीमा ओलांडल्या. जिथे कुटुंबाचे कुल मानण्याचे धैर्य आम्हाला दिले. संघर्ष आणि समाजाने असलेल्या काळात आम्ही शांतीचे प्रसन्न देऊ. सार्वजनिक येणाऱ्या शांतीचे आणि शिष्टीकरण करणारे साक्षीदार व्हावे. आमेन. बरी आहे ना?